कलियुगावर आपण थोडंसं आता हे चाललंय ना, बोललं पाहिजे. हे कलियुग अतिशय यातनादायक कलियुग आहे. प्रत्येकाने आपलं झोपडं सांभाळणं अतिशय गरजेचं. बारीक सारी गोष्टी ही आपल्या मुलांवर संस्कार हे सुद्धा फार महत्त्वाचे. देवळात येताना कुठले कपडे आपण घातले पाहिजे, कशी कपडे आपण घातली पाहिजे, देवासमोर येताना आपण कसं आलं पाहिजे. प्रामुख्याने महिलांनी तंग वस्त्रामध्ये येऊ नये, पॅन्ट टी शर्टवर येऊ नये, असं एक पाळलं गेलं पाहिजे. आणि हे आई वडिलांनी मुलांना हे संस्कार त्यांना केले पाहिजे. कारण जर तुमचा भाव निर्माण होत नसेल ना, तर देवाची प्राप्ती होणं अशक्य आहे. आणि ह्याची देही, ह्याची डोळा तुम्हाला ह्या जन्मामध्ये परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची त्या देहामध्ये. कारण इतर योनीच्या ठाई हा विषय नाही, इतर योनीच्या ठाई हा विषय नाही. कारण 84 लक्ष योनी जन्मानंतर माणसाला मनुष्य देव. मग कधी या गोष्टी करणार. आणि बाहेर असं रणकंदन मासलंय, कुठेही अध्यात्म हा विषय सांगितला जात नाही. फक्त मोठे प्रसिद्धी फराळ सगळे झाले. कुठलाही कार्यक्रम असला तर त्याची प्रसिद्धी असते, मोठे बॅनर असतात. रामनवमी जरी असले तर रामाचं चित्र छोटं असतं आणि माणसांची चित्र मोठी असते. देवाचं महत्व ह्या कलियुगामध्ये अतिशय क्षीण होतं. म्हणून यातना त्या आपल्याला भोगायला येतात. त्यात करोनामध्ये आपण बरंच अनुभवलं, परंतु शिकलो मात्र काही. परत पहिली परिस्थिती झाली आहे, तेव्हा बाकीचे जाऊ दे जगाचं, आपलं झोपडं आपण सांभाळ. आपलं जे काही झोपडं आहे त्याला राजमहाल म्हणून समजायचा आणि ते आपण सांभाळलं पाहिजे. आपलं कुटुंब आपण सांभाळलं पाहिजे. आपल्या मुलांवर आपले चांगले संस्कार आपण केले पाहिजेत. त्या अनुषंगाने ते डीजे ऐकला आणि थोडंसं बोलावंसं वाटलं, कारण सगळा ओघ त्या डीजेकडे आहे. कलियुगामध्ये सुमधुर असं संगीत नाही राहिलं, तर धांगड देणं हा विषय तरुणाईला झालेला आहे. तर जाऊ द्या, तुम्ही देवाचं करत असाल ना, परमेश्वराचं नामस्मरण, तर देवाला त्याची काळजी असू द्या. कोण कसं. तर एक गाणं आहे, देवा काळजी रे माझी, देवा काळजी, ते घेतोय. जाताल मागेत फिरू नको, उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. जाताल मागेत फिरू नको, उगाच सोडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मान जिगर सोडू नको. तुझ्या हाती हाय काम सारा, इतर गजल काळजी रे देवा, काळजी रे माझा देवा, काळजी रे देवा, काळजी रे माझा देवा, काळजी रे. सोबती रे तू तुझाचा, तुला तुझीच साथ, शोधून तुझी तू वाट चाले गडा. देवा काळजी रे माझा देवा, काळजी रे देवा, काळजी रे माझा
देवा काळजी रे. त्याच्यावर सर्व सोपून द्यायचं. द्रौपदीने वस्त्रावरचे हात जोडले त्यावेळेस कृष्णाने वस्त्र हात दिले. अगोदर नाही. सर्व त्याच्यावर सोपून द्यायचं. थोडा सुद्धा अहंकार नको. थोडा सुद्धा मी आणि माझं. रोजची नवी निराशा सपन गाठीला धरत विठील कशी र सुटावी आशा. धुळीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपन गाठीला धरत विठील कशी र सुटावी आशा. अवसेची रात नशिबाला पुनवेची पडला होईल पुनव मनाशी जागवून खचून जाऊ नको. येईल मुठीत तुझ्या आभाळ माघार घेऊ नको. ज्यात भयानक मादळ वाऱ्या पाहून रुखू नको. साथ घाली दिसू देत नव्याची सर गजल काळजी रे देवा काळजी रे माझा देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. कधी रे तू तुझाच तुला तुझीच साथ शोधून तुझी तू वाट चालले करा. उदे जरा उशीर तो सकाळ जीव काट संकटा महात हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. कोणाला काळजी? देवाला. मग सुख कोणाकडे? देवाला. देव कुठे? आपल्यामध्ये. मग सुख कुठे? आपल्यामध्येच. मग तुझं आहे तुझं पाशी परी तू हिंडशी देशी देशी. आग रामेश्वर आणि बंब सोमेश्वर जमणार नाही. जिथं चुकलंय ना तिथं दुरुस्ती करा. तुमच्या शरीरात प्राण या रूपाने हनुमान आहे. चैतन्य या रूपाने राम आहे, कृष्ण आहे.